मुखं करोति वाचालं तन्मय नमयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अ, मागच्या 2 सेशनमध्ये आपण पहिल्यांदा म्हणजे बुद्धी म्हणजे नेमकं काय? बुद्धीची अ, व्याख्याही पाहिली आणि थ्री डायमेन्शनल किंवा मल्टी डायमेन्शनल आरशाचं रूपक घेऊन आपण बुद्धी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर आपण अ, हेही पाहिलं की आपली बुद्धी आत्ता जिथे आहे, तिथून वर जाण्याचा मार्ग हा आपल्याला बघायचा आहे. हा मुख्य आपल्याला आपला उद्देश आहे या बुद्धी विषयावर बोलण्याचा. म्हणजे हे फक्त तात्विक विवेचन नसून प्रॅक्टिकली आपल्याला आत्ता आपण कुठे आहोत, तिथून पुढे आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्याला जे आवडतं, आपलं जे लायकिंग आहे आपण म्हणतो तसं. तर त्यानुसार आपल्याला कोणता मार्ग निवडता येईल अ, किंवा मल्टिपल जर मार्ग म्हणजे कर्म, भक्ती, ज्ञान, योग 4 मार्ग वेगवेगळे ह्याचं कॉम्बिनेशन आपल्यासाठी टेलर मेड काय आहे, याचा आपल्याला ह्यांनी विचार करता येईल. तर त्यामुळे जितकं जास्त आपण त्याचं बुद्धीचं वर्गीकरण करू, तितकं आपल्याला पूर्णपणे कळून येईल, की नक्की आपण अ, प्रवासात नक्की कुठे पोहोचलोय. आपण त्याच्यासाठी एक उदाहरण घेतलं, की इथून समजा मुंबईहून पुण्याला जायचंय, तर ते आपण जुन्या हायवेने चाललोय, नव्या हायवेने चाललोय, विमानाने चाललोय, की कसे चाललोय? मग जिथे आपण जशा प्रवासाने चाललोय, तिथून पुढे कसं जाता येईल? हा याच्यासाठी पहिल्यांदा वेगवेगळे मार्गात बुद्धीचा विकास कसा होतो, त्याच्या स्टेजेस किंवा त्याचं वर्गीकरण कसं आहे ते आपण पाहत होतो. आपण पाहिलं की योग, ज्ञान, भक्ती आणि अ, आणि कर्म. आता कर्म मार्ग हा अ, बुद्धीच्या पूर्ण विकासापर्यंत नाहीच आहे. कर्ममार्ग हा बाकी मार्गाला सहाय्यक आहे. तो कसा? तर कर्ममार्गाने बुद्धीची शुद्धी होते आणि मग ती बुद्धीची शुद्धी झाली, की मग भक्ती उत्पन्न होते, ज्ञानाची तयारी होते. अ, अ, तर त्यामुळे कर्ममार्ग हा जो आहे, हा डायरेक्ट ज्ञानाला कारक नसून इनडायरेक्टली कारक आहे. म्हणजे ज्ञान मिळवण्याची योग्यता येण्यापर्यंत कर्म घेऊन जातं. तर ह्या सगळ्या ह्याच्यात आपण वेगवेगळे त्याचे अ, वर्गीकरणं बघितलं. वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन, की योगसूत्रात अ, अ, चित्ताचे प्रकार सांगितलेत. आता आपण हेही पाहिलं, की चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार हे त्याच अंतःकरण तत्वाच्या कार्याप्रमाणे त्या वेळी जे त्याचं कार्य चालू आहे, त्याप्रमाणे त्याची नावं आहेत. त्यामुळे चित्त हे ज्याच्यात संस्कार होतं, जे इन्फॉर्मेशन घेतं आणि स्टोअर करतं, ही जी अ, हे जे कार्य आहे अंतःकरण तत्वाचं, ते कार्य करत असताना अंतःकरण तत्वाला चित्त म्हणतात. त्यामुळे योगमार्गात पतंजली महर्षींनी विकासाचा जो मार्ग सांगितलाय, त्यात चित्तवृत्तीचा निरोध म्हणून सांगितलेला. योगच चित्तवृत्ती निरोधा आणि त्याचं डिटेल आपण म्हणजे अ, अगदी डिटेल नाही, पण इंट्रोडक्शन म्हणा, की आत्ता आपल्याला पुढे जाण्याला जेवढं आवश्यक आहे, तेवढं आपण योगसूत्राच्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे. तरीही आता काल परवा 2-3 दिवसापूर्वी गोडसे काकांशी बोलणं झालं. तर त्यांचं हे म्हणणं असं पडलं, की एका ठिकाणी सगळं डिटेलमध्ये सांगणं आवश्यक आहे. ते जेव्हा कधी ज्याची कोणाची ते ऐकण्याची इच्छा असेल, तयारी असेल किंवा गरज असेल, या तिन्ही दृष्टीने ते अवेलेबल असलेलं चांगलं. त्यामुळे सगळ्याच हे डिटेलमध्ये घे असं त्यांनी सुचवलं. तर तसं आपण घेऊ. पण आता आपण आधी भक्तीच्या हिशोबाने मागच्या वेळी बघत होतो. तर तिथपर्यंत जाताना
ना आधी आपण वेगवेगळी वर्गीकरणं बघितली. म्हणजे योगसूत्राप्रमाणे मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध असे प्रकार आहेत. त्याच्यानंतर अधिकार म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती मिळेपर्यंत आणि नंतर असे 2 अधिकाराप्रमाणे भेद झालेले आहेत. त्याच्यानंतर बुद्धी, मेधा, प्रज्ञा याच्याविषयी पण आपण पाहिलं, की बुद्धी म्हणजे व्यवहारातलं कळण्यातली त्याच्यात चतुर असलेले. कित्येक व्यवहार चतुर असतात, पण अध्यात्मात इंटरेस्ट नाही. म्हणजे काय ते बुद्धी अवस्थेत त्यांचा विकास झालाय, पण त्याच्याही वर मेधा अवस्थेला ते पोहोचलेलेच नाहीत. मेधा म्हणजे अध्यात्मात इंटरेस्ट येणं आणि ते कळायला लागणं. परोक्ष ज्ञानाप्रमाणे प पर्यंत मेधा झाली. मेधावी कोण? की ज्याला परमात्म तत्व कळलंय तो मेधावी. आणि त्याच्याही वर प्रज्ञा आहे. म्हणजे मेधावी झाल्यानंतर प्रज्ञेला सुरुवात आहे. प्रज्ञा म्हणजे म्हणजे प्रत्येक ब्रह्माचं ज्ञान ज्यानी होतं, ती प्रज्ञा. म्हणजे बुद्धीची शुद्धी इतकी आहे, की त्याच्यात परमात्म तत्व प्रकट होऊन त्याचा अनुभव येतो. म्हणजे आपल्या अंतर्यामी परमात्मा आहे त्याचा अनुभव आला आणि सर्वत्र तोच आहे याचा अनुभव आला आणि त्याच्यानंतर मी आणि सगळं हाही भेद गेला. परमात्मा असा एक वेगळा पदार्थ त्याचाही भेद गेला आणि फक्त परमात्म तत्व राहिलं की ते सच्चिदानंद स्वरूप तो होऊन जातो महात्मा. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा गीतेत सांगितलेलं आहे. ते असा वासुदेव स्वरूप होणारा महात्मा आहे, तो दुर्लभ आहे सांगितले. तर ते हे बुद्धीच्या विकासाप्रमाणे असे टप्पे बघितले. मागे आपण ज्ञानाच्या 7 भूमिका बघितल्या होत्या, पण त्या रेकॉर्ड झाल्या नव्हत्या. तर त्यामुळे त्या पण आपण पुढे घेऊ. त्या 7 भूमिकेप्रमाणे बुद्धीचे जे स्तर आहेत अ, आणि आपण आधी म्हटल्याप्रमाणे त्या स्तरांनी म्हणजे आपला 1ली पर्यंतचा अभ्यास झालाय का 2री पर्यंतचा अभ्यास झालाय? हे आपलंच आपल्याला परीक्षण करून घेण्यासाठी या स्तरांची आवश्यकता आपल्या आहे. तर ज्ञानभूमिका ज्या 7 सांगितल्यात त्यात शुभेच्छा अ, पासून ते तुर्या किंवा तुर्यगा म्हणतात ज्याला. तिथपर्यंत 7 भूमिका आहेत. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भावना आणि तुर्या. तर तेही आपण पाहू कारण आधी आपण केलेलं ते रेकॉर्ड एनिवे झालं नाही आणि ते परत करायचंच होतं. एवढं सगळं आपलं म्हणजे ही वर्गीकरणं वगैरे सांगून झाली होती आणि भक्ती मार्गात बुद्धीचा विकास कसा करायचा इथपर्यंत आपण आलो होतो. तर अ, सर्वात महत्वाचं म्हणजे अ, गीता जी आहे, तो सगळा बुद्धियोगच आहे. गीता हा बुद्धी विकासाचाच मार्ग आहे. म्हणजे पहिल्यांदा तर अर्जुनाला मनाच्या अवस्थेपासून बुद्धीच्या अवस्थेत आणणं आणि तो तसा आल्यानंतर त्याचा बुद्धी विकास अ, पूर्णत्वाला जाईपर्यंत जे काही त्याला आवश्यक आहे समजणं, ते सांगणं. हाच प्रवास सगळा गीतेचा आहे. त्यामुळे मी युद्ध करणार नाही न योत्से इति गोविंदम जो अर्जुन म्हणतो, तो शेवटी करिष्ये वचनम तव म्हणतो. किंवा पहिल्या ह्याच्यात त्याला सकाम निष्काम जाऊन दे, कर्मच करायची तयारी नाहीये. तो तिथपासून कर्मसन्यासापर्यंत आला. 4थ्या अध्यायात कर्मसन्यास त्याला कळला. पण त्यानेही त्याचं समाधान नाहीये. त्यामुळे 18व्या अध्यायात तो कर्माचा त्याग म्हणजे काय? संन्यास आणि त्यागात फरक काय? हे विचारतोय. म्हणजे या 18 अध्यायाच्या प्रवासातच त्याचा बुद्धीचा इतका विकास झालाय, की त्याला संन्यास आणि त्यागातला फरक जाणून घ्यायची इच्छा झाली. तर त्यामुळे आपण मागच्या वेळी हेही पाहिलं, की बुद्धी संवर्धनाबद्दल जेव्हा आपण बोलतोय, तेव्हा ते गीतेच्या अभ्यासाशिवाय खरं तर कंप्लीट होतच नाही. पण तेवढं जर आपल्याला वाढवायचं नसेल, तर निदान भक्तीच्या बाबतीत गीतेत काय-काय आलंय तेवढं आपण घेऊ. ज्ञानाच्या बाबतीत बोलताना त्यातला गीतेचा संदर्भ घेऊ. योगाच्या बाबतीत तसा संदर्भ घेऊ. कर्माच्याही बाबतीत. तर आता आपण भक्ती योगाबद्दल बोलतोय आणि सर्व योगाच्या
ची पराकाष्ठा जी आहे, 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आता अर्थ, काम आणि मोक्ष हे तिन्ही पुरुषार्थ साधण्यासाठी धर्म हे साधन सांगितलेलं आहे. अधर्माने मिळवलेला काम अ, हा नरकात नेणारा आहे. अधर्माने मिळवलेला अ, अर्थ हा नरकात नेणार आहे आणि अधर्माने मोक्ष तर मिळणारच नाहीये. तर त्यामुळे धर्माधिष्ठित आपलं जेव्हा वर्तन होईल, तेव्हा आपण बऱ्याच वेळा हे पाहिलंय, की धर्म ही अशी सिस्टीम आहे, की त्यातनं जाताना तुम्हाला तुमचं अ, सात्विक कामं किंवा धर्माच्या चाकोरीत अ, रजोगुणी पण कामाची निवृत्ती होण्यासाठी त्याचा भोग घेण्याची ही व्यवस्था आहे आणि त्या भोग घेण्यासाठी जो मार्ग सांगितलेला आहे, जी पद्धत सांगितलेली आहे, त्याच्यात इतकं ईश्वर चिंतन आणि ईश्वरार्पण बुद्धी आहे, की तो भोग घेऊन त्याच्यातनं बाहेर पडण्याची सोय ही धर्माने करून ठेवलेली आहे. त्यामुळे धर्माचरण म्हणजे बुद्धीचा विकास कसा होईल, त्याचं जर एका शब्दात उत्तर द्यायचं झालं, तर ते उत्तर धर्माचरण हे आहे. धर्माचरण केलं की बुद्धी शुद्ध होईल आणि ईश्वराचा साक्षात्कार होईल. कारण धर्माची व्याख्या ही अशी आहे, की तुम्हाला कामवासनेपासून कामवासना म्हणजे काम कोणताही अ, वासनारहित होण्याचा जो मार्ग आहे तोच धर्म आहे. तर आता त्यातला आपण भक्ती हा भाग बघू कारण ती त्याच्यासाठी अधिकाराची आवश्यकता नाही. ज्ञानमार्गासाठी अधिकाराची अवस्था आहे. योगमार्गात तुमची शरीराची तेवढी म्हणजे आसन प्राणायामादिकांनी तयारी करण्याची आवश्यकता आहे. कर्ममार्गातही तसं म्हटलं तर ज्या जातीत आपला जन्म झाला त्याच्यानुसार अधिकार वेगवेगळे आहेत. पण गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्तियोग हा सर्वांसाठीच आहे. तर म्हणून आधी आपण भक्तीच्या द्वाराने बुद्धी चं वर्धन कसं होईल ते आपण पाहू शकतो. त्याच्यात बुद्धिवर्धनाचे अ, अ, क्रायटेरिया कसे आहेत, तर त्याला आपण ज्ञानाच्या ज्या 7 भूमिका आहेत, त्या ज्ञानाच्या 7 भूमिका अ, ह्या भक्तीच्याही जशाच्या तशा आहेत आणि त्याच्यावर एक भावासक्ती ही ॲडिशनल 8वी भूमिका आहे. कारण तुरीय अवस्था म्हणजे समाधी अवस्था प्राप्त झाली. पण आपण मागे बघितल्याप्रमाणे समाधी अवस्थेत असलेले शुकाचार्यही भागवताच्या श्लोक ऐकल्यावर एकदम हे काय आहे, हे काय आहे म्हणून उठून उभे राहिले. म्हणजे त्या समाधीच्या आनंदापेक्षाही भगवंताच्या भक्तीचा आनंद जास्त आहे. तर अ, अ, गीतेत 10व्या अध्यायात 10वा श्लोक आलेला आहे, की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. म्हणजे जे सतत युक्त राहून प्रीतिपूर्वक माझं भजन करतात. म्हणजे आता आपण पण नाम घेतो. कधी-कधी काही-काही अ, काळात असं होतं, की भरपूर नाम होतं. काही काळात ते होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे ठराविक काही काळात आपल्याला असं त्याच्याबद्दल आवड, ओढ आणि प्रेम वाढलेलं असतं. तेव्हा काहीतरी आपलं पूर्वकर्माचा अ, पुण्यकर्म किंवा सात्विक कर्म उदयाला आलेली असतात. किंवा सत्संगतीत आपण असतो. अ, महाराज ज्यांचा सगुण सहवास मिळत असतानाची आपली वृत्ती आणि नंतरची ह्यातही आपल्याला सगळ्यांनाच तो जाणवतो, की सत्पुरुषांच्या संगतीतही फरक पडतो. पण ते नामाबद्दल किंवा भगवंताच्या भक्तीबद्दल, भगवंताबद्दल प्रेमाने ते झालं पाहिजे आणि सतत झालं पाहिजे. सतत युक्ताना म्हणजे नुसतं स्मरण नाही, युक्त त्याच्याबरोबर युक्त म्हणजे बाकी सगळ्यापासून विभक्त. म्हणजे उपरती पाहिजे तेव्हा. ईश्वराशिवाय दुसरा विषय नाही.
आणि असं जर सतत अ, जर चिंतन भगवंताची भक्ती झाली, तर ददामी बुद्धियोगंतन. त्यांना मी बुद्धियोग देतो, की ज्यांनी बुद्धियोग म्हणजे काय? बुद्धीचा ईश्वर तत्वाशी योग आणि एकदा ईश्वर तत्वाशी योग झाला, तर बुद्धीला आपण जर कापूर म्हटलं आणि ईश्वर हे तेज आहे, तर कापुराचा तेजाशी संयोग झाल्यावर ते तेज प्रकट होतं आणि कापुराचं कापुरत्व नाहीसं होऊन जाऊन शेवटी फक्त अग्नी राहतो. तसं बुद्धीच्या शुद्ध सात्विक अवस्थेत गुरुच्या प्रसादाने ती ज्ञानाची ठिणगी पडली, की सात्विक जरी असली तरी बुद्धीतला जो मायेचा भाग आहे तो जळून जाऊन केवळ सच्चिदानंद तिथे राहतो. त्यामुळे कोणत्याही अवस्थेतनं बुद्धीच्या वर जाण्याकरता ईश्वर भजन हा एक मुख्य अ, उपाय सांगितलेला आहे. आणि ते होण्यासाठी पहिल्यांदा बुद्धीची शुद्धता पाहिजे. बुद्धीची शुद्धता बेसिक कशाने येते तर आपण पाहिलं, की कर्ममार्गाने येते. धर्माचरणाने येते. पण त्या धर्माचरणातलंही आज कलियुगात ह्या काळात आपल्याला अ, सगळंच काही धर्माप्रमाणे करता येत नाही. आता त्या सगळंच काही मध्ये काय येतं? तर धर्माचरण जे आहे तर त्याच्यात 3 प्रकारची कर्म येतात. एक येतं ते नित्य कर्म, दुसरं नैमित्तिक कर्म आणि तिसरं म्हणजे साधारण कर्म. नित्य कर्म म्हणजे रोज करायची कर्म. संध्यावंदन आहे, बाकी नैवेद्य, वैश्वदेव हे बाकी अग्निहोत्र समजा कोणी घेतलं असेल तसं. तर ही सगळी नित्य कर्म आहेत. नैमित्तिक म्हणजे एकादशी आहे, उपवास करायचा आहे किंवा गणपतीला गणेश पूजन आहे. म्हणजे 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस जसं काय असेल. ही नैमित्तिक कर्म झाली. तर नित्य आणि नैमित्तिक कर्म कलियुगात ती सगळी घडणं कठीण आहे. पण तिसरा जो धर्म आहे साधारण धर्म. तो साधारण धर्म काय? सर्वाभूती परमेश्वर पाहणं, सत्य, दया, क्षमा, शांती याचा अभ्यास करणं. ह्याला कोणत्याही अधिकाराचं बंधन नाही. याला कालाचं बंधन नाही. सत्य बोलायला सोवळ्यात घालूनच सत्य बोलायचं असं नाहीये. त्यामुळे शुचिर्भूतपणाचंही बंधन नाहीये. त्यामुळे हे जे गुण आहेत, हे गुणाचा आपल्यात जसा प्रादुर्भाव जास्त किंवा विकास जास्त होत जाईल, जे 16व्या अध्यायात सांगितलेले आहेत. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती सगळे 26 सात्विक गुण सांगितलेले आहेत. तर त्याचा विकास हाच बुद्धिविकास आहे. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम म्हणून म्हणतायत भगवान. महाराजही प्रवचनात सांगतात 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे, की हे ज्ञानाचे जे गुण आहेत तेच ज्ञान आहे. इतकं त्या गुणांचं महत्व आहे. तर ते होण्यासाठी जे धर्माचरण करायचं, तर ते काय करू आणि काय नको असं होतं. आपण हे करू, ते करू, अमुक जप करू, स्तोत्र म्हणू, अमुक करू, तमुक करू. तर सर्वात पहिलं म्हणजे नामाबद्दल प्रेम निर्माण होणं, याच्यात सगळ्या प्रयत्नाची इतिकर्तव्यता आली. एकदा तुम्हाला नामात प्रेम आलं, की मग मार्गाला आपण लागलो. पण जोपर्यंत 24 तास नामस्मरण होत नाहीये, तोपर्यंत हे बाकी सगळं धर्म आवश्यक आहे किंवा हे बाकी सगळे गुण आपल्यात जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत 24 तास नामस्मरण होणंच शक्य नाही. मागे आपण एक उदाहरण दिलेलं, की ऑफिसमध्ये काय जे काही चाललंय चालून दे. घरी आल्यावर मी नामस्मरण करतो किंवा माझं ऑफिसमध्ये पण 24 तास नामस्मरण चालतं. मग बाह्यव्यवहार नीट नाही झाला तरी चालेल. तर असं नाहीये. ज्याचं 24 तास नामस्मरण चालतं, तो कोणावर अन्याय करणारच नाही. तो एखाद्या अधिकारी भूमिकेवर असला, तर तो कोणावर अन्याय होऊन देणारच नाही. तो चुकीचा पैसा घरात येऊन देणारच नाही. त्यामुळे काय हे बाकी आपण काय करणार? कोणाला दुसऱ्याला काय मदत करणार? आपलं नामस्मरण केलं तर चाललं. तर हे आपलं ही जी वृत्ती आहे, हीच वृत्ती स सर्वभूत हिते रता जे गीतेत भगवानांनी सांगितलंय त्याच्या विरुद्ध असल्यामुळे आपलं बघून मी 24 तास नामस्मरण करीन आणि जगाशी माझा संबंध नाही.
अशी वृत्ती ठेवून नामस्मरण करून ते सक्सेसफुल होत नाही. हां, तुमची भक्ती वाढली आणि सतत आपोआप नामस्मरण होतंय आणि मग सुटलं तर गोष्ट वेगळी आहे. जसं महाराजांनी सांगितलं, की जप करता, करता ध्यान लागून माळ सुटली, तर तशी माळ सुटायला पाहिजे. पण झोप लागून सुटली तर तो दोष आहे. तसं जोपर्यंत आपल्याला स्वतःच्या स्वार्थाचा विचार आहे, तोपर्यंत आपल्याला दुसऱ्यांचा विचार करणं हेही भाग आहे. तर ते सर्वभूत हितेरता हा एक उपाय सांगितलेला आहे, की व्यापक व ममता वाढवली आणि आपण प्रल्हादजींनी भागवतात सांगितल्याप्रमाणे, की आपल्याला जर एखादी गोष्ट पाहिजे, तर ती ईश्वराला अर्पण करावी. म्हणजे ती आपण ईश्वराचे प्रतिबिंब असल्याने आपल्याला मिळते. तर त्याच्यात एक स्टेप पुढे जाऊन असं आहे, की ईश्वराला अर्पण म्हणजे सर्वांतर्यामी तो ईश्वरच आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही इतरांसाठी कराल, तेवढं तुमचं स्वतःचंही चांगलं होणार आहे. म्हणजे अध्यात्म तर अध्यात्म होतच आहे. पण व्यवहारातही काही जर अडचणी असतील किंवा काही त्रास असतील किंवा काही मिळवायचं असेल, तर जे मिळवायचंय किंवा ज्या अडचणी घालवायच्यात, अडचणी जर घालवायच्या असतील, तर दुसऱ्यांच्या त्या प्रकारच्या अडचणी घालवण्यासाठी प्रयत्न होतायत का आपले, ते पाहायचं. काही मिळवायचं असेल, तर तेच दुसऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतायत का, हे पाहायचं. म्हणूनच आपण घोरात कष्टात पाहिलं, "अस्मान पाही देवाधिदेव तेवढा करता" म्हटलं. तर ते एक आहे आणि ईश्वर हा बुद्धियोग देतो, तर तो कसा देतो? तर तो सर्वांच्या पहिलं तर हृदयात राहतो. भगवान म्हणतायत 15वा अध्याय 15वा श्लोक म्हणजे 10वा अध्याय 10वा श्लोक, 15वा अध्याय 15वा श्लोक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् विदेव चाहं म्हणजे सगळ्याच्या हृदयाच्या सन्निध म्हणजे आज्ञाचक्राच्या इथे ते राहतात आणि तिथे राहून काय करतात? स्मृती, ज्ञान, अपोहन. स्मृती म्हणजे आठवण. आधी जे झालंय त्याची आठवण. रोज सकाळी उठल्यानंतर झोपेत तर आपल्याला स्मरण असतं का? गाढ झोपेत कोणाला स्मरण असतं, मी अमुक म्हणून? असतं का कोणाला? हां? मी राजेंद्र. हां. मग उठल्यावर ते स्मरण आलंच नाही तर काय होईल? आपण हिंदी पिक्चर पाहतो नाही का, तो एक कोणता गजनी म्हणून पिक्चर होता, की आधीचं काहीच स्मरण नाही. असं झालं तर काय होईल? तर सकाळी उठल्यावर स्मरण देणाराही तोच आहे. कोणतंही मेकॅनिझम नाहीये, की ज्यांनी आता चला आपण उठलो, कालचं स्मरण नाही, बटन दाबलं, स्मरण आलं नाहीये. आपोआप येतंय ना. गाढ झोपेत गाढ झोपेत स्वतःची जाणीवही नसताना श्वासोच्छ्वास होतोय. कसा होतोय? आपोआप होतोय. आपोआप काहीच होत नसतं. सायन्सला जर म्हटलं आपण, की कोणतीही गोष्ट आहे ती आपोआप होते, तर ते म्हणतील आपोआप काहीच नाही होत. मग इकडे पण आपोआप काहीच नाही होत ना, म्हणजे कुठेतरी काहीतरी करता मानावा लागतो. तो हा ईश्वर आहे. तो आपल्या हृदयस्थानी राहून स्मृती देतो, ज्ञान देतो. अपोहनम म्हणजे मोह जो झालाय, अज्ञान जे आहे ते बाजूला करतो. अज्ञान असताना ज्ञान आणि अज्ञान एक्झॅक्टली अपोझिट तसं म्हटलं तर नाहीये. कारण अ, अज्ञान ही भ्रांती आहे. ज्ञानाच्या विरुद्ध असं काहीच नाहीये. कारण खरं तर सगळं ज्ञान आहे. ज्ञानाच्या विरुद्ध दुसरं काही आहे म्हटलं, तर ज्ञानाची डेफिनेशनच जाईल. कारण ज्ञान हेच परब्रह्म आहे. सच्चिदानंद हेच ज्ञान आहे. ज्ञान हा अनुभव आहे. तर अनुभवाच्या विरुद्ध त्या काहीच अनुभव खरोखर नाहीच आहे. तर त्यामुळे ज्ञान देणं आणि अज्ञान घालवणं हे 2 वेगवेगळे सांगितलेले आहेत. आणि काय म्हणतात भागात, सगळ्या वेदांमध्ये जाणून वेद्यो म्हणजे जाणून घेण्यासारखा मीच आहे आणि वेदांत करणारा पण मीच आहे आणि वेद जाणून घेणारा पण मीच आहे. आपण म्हणतो मी वेदाचा अभ्यास करतो. तो ईश्वरच अंतर्यामी आपल्याला ती बुद्धी देतो आणि
आपणही त्याचीच रूपं असल्याने तोच त्याचा अभ्यास करतो असं होतं. आता हे लक्षात का ठेवायचं, की आपण आत्मानात्म विचार पण पाहिला, की आत्ता जरी आपली योग्यता नसली, तरी त्या विचारांच्या योगाने आपण नाही का एखादं समजा एखादं टीनमध्ये खाण्याचा पदार्थ आहे. तो पहिल्यांदा असा आपण काहीतरी मारलं त्याच्यावर, तर पटकन उघडत नाही. ते परत, 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 परत मारून कधीतरी ते उघडतं. तसं हा अभ्यास सतत करत राहिल्यावर एक तर शुद्धी होऊन योग्यता पण येत जाते आणि मग ते ज्ञान उलगडत पण राहतं. पण इथे आपण ज्ञानाबद्दल नाही, भक्तीबद्दल बोलतोय. त्यामुळे ज्ञानाचं पुढे आपण वेगळं बोलू. तर भक्तीच्या दृष्टीने पाहताना आपण हे पाहत होतो, की सोप्पं कसं लक्षात राहील, की बुद्धीची माझ्या योग्यता वाढायची किंवा बुद्धीची योग्यता वाढणं हाही खरं तर प्रयोग बरोबर नाही. बुद्धी शुद्ध कशी करायची? शुद्ध केली की त्यात ज्ञानाचा प्रकाश आहेच. तर त्याच्यासाठी 3 उपाय सांगतात. यज्ञदान तपश्चैव पावनानां मनीषिणं. यज्ञ, दान आणि तप. तर मागच्या वेळी आपला हा विषय चाललेला, की यज्ञ, दान आणि तप हे केल्याने आपली अ, मनाची शुद्धी होते. मनाची शुद्धी झाली, की तो ज्ञानाला अधिकारी झाला, भक्तीला अधिकारी झाला, योगाला अधिकारी झाला. कारण तेवढी शुद्धी झाल्यावर सगळे मार्ग सारखेच आहेत. आपण मागेही पाहिलं, की अष्टांग योगात ज्या स्टेजेस सांगितल्या आहेत, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तसंच ज्ञान मार्गात सांगितलेलं आहे, श्रवण, मनन, निधिध्यासन, धारणा, ध्यान, समाधी. निधिध्यासन आणि प्रत्याहार हे ऑलमोस्ट सेमच आहेत. म्हणजे त्याच्यानंतर तर धारणा, ध्यान, समाधी हे दोन्हीकडे कॉमन आहे. कारण शेवटी कसं आहे ती कुंडलिनी मूलाधारापासून वर भक्ती मार्गाने जाऊ, ज्ञान मार्गाने जाऊ, मार्ग एकच आहे. ते परब्रह्मापर्यंत पोहोचण्याचा. तर अ, यज्ञ, अ, अ, दान आणि तप ह्यांनी आपण म्हणजे हा कर्ममार्ग जरी वाटला, तरी हा खरा उपासना मार्ग आहे. सगळं धर्म महाराज सांगतात प्रवचनात. धर्म ही ईश्वराची आज्ञा आहे आणि ईश्वराची आज्ञा पालन करणं ही दास्यभक्तीच आहे. त्यामुळे कर्ममार्ग किंवा धर्म हा खरा उपासना मार्गच आहे. म्हणजे हा साधन भक्ती मार्गच झाला. एखादा म्हणतो जेव्हा आपण ऐकतो, की कर्मकांडात हे नाही, नुसती मी भक्ती करतो, तर ते पराभक्तीपर्यंत पोहोचलेल्यांना ते म्हणणं बरोबर आहे, की त्यांचा धर्म गळून पडतो. जसं पिकलेलं फळ खाली पडतं, तसं त्याचा धर्म गळून पडतो. रामकृष्णांचं सांगतात, संध्या करायला पाणी घेतलं तरी हात वाकडा व्हायचा, तेवढा पण संचय ते करू नाही शकायचे. म्हणून ते परमहंस आहेत. त्यांना को विधी को निषेधा सांगितलंय. पण तोपर्यंत असं आहे, की ज्या पद्धतीने आपल्याला भक्ती करता येईल, ती करायची असेल, तर धर्माचरण हाही भक्तीचा फार मोठा आणि तिथे चूक होणार नाही. कारण त्याचे नियम जे सगळे सांगितलेले आहेत, ते द्रष्टा ऋषींनी सांगितल्यामुळे आपली बुद्धी चालवून काही चुकीचं केलं जाणार नाही. आजकाल जे लोकं काही करतात, की म्हणजे उपनयन न झालेले किंवा इव्हन बायकाही गायत्रीचा जप करतात. तर हे धर्माच्या विरुद्ध आहे. त्यांनी वाईट परिणाम होऊ शकतात. ॲटम बॉम्ब सारखी शक्ती आहे ती. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून धर्मामुळे काय होतं, आपण चांगली गोष्ट करायला जाऊन काही समजा लहान मुलांनी समजा निखारा आहे. तर निखारा म्हणजे लाल-लाल चांगलं आहे, मी खायला जातो म्हणून खाल्ला तर काय होईल, हात भाजेल, तोंड भाजेल. तर त्यामुळे धर्मामुळे आपल्याला हे कळतं, की भक्ती कशी करावी. आणि मग यज्ञ, दान, तप याच्याबद्दल आपण बोलत होतो. तर त्याच्याबद्दल इलॅबोरेट करताना अजून एक गीतेत श्लोक येतो ते सांगितलंय, की हे कोणताही मार्ग असो, आता भक्ती मार्गाने जातोय, ज्ञान मार्गाने जातोय. जर एखाद्याला खूप तीव्र वैराग्य असेल, तर तो विहंगम मार्गाने जातो. शक्तिपाताच्या याच्यात पण आपण योगवाणीत वाचलेलं असतं, की विहंगम मार्ग आहे, मर्कट मार्ग आहे, म्हणजे उड्या-उड्या मारत जाणं.
नाहीतर पिप्पलिका म्हणजे मुंगीसारखं हळूहळू. तर सामान्य जे जीव आहेत किंवा आत्ता आत्ता त्यांना परमार्थाबद्दल व्यवहारही आवडतोय, ईश्वरही आवडतोय. त्यांच्यासाठी भगवान सांगतात की शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयत. म्हणजे हळूहळू बुद्धीला त्या परमात्मा तत्वाशी धारण करायचं. आत्मानात्म विचार करून म्हणा किंवा ध्यानाला बसून म्हणा, की मागे आपण बघितलं 2 वृत्तीमध्ये जी गॅप आहे ती वाढली पाहिजे. तर आपल्या साधनेच्या वेळी पण आपण जे तटस्थपणे पाहतो त्याचं कारण असं आहे, की तटस्थपणे पाहत राहिल्यानंतर आपले विचार हे आपल्या पासून वेगळे आहेत याची जेव्हा जाणीव व्हायला लागते, तेव्हा ते आपोआप विचार कमी-कमी होतात. ती गॅप वाढते. एकदा ती गॅप सफिशियंट वाढली, की तो आनंद बाहेर येतो आणि आपल्याला वाटतं ते आतून आनंद आला. तो असतोच, तो फक्त आपल्याला जाणवतो तेव्हा. तर त्यामुळे हे सगळं हळू करायचंय. एकदम सगळं करायला जाऊन बऱ्याच वेळा काय होतं, कधीतरी आपल्याला जालन्याला गेलो किंवा महाराजांचं दर्शन झालं, तेव्हा मग अगदी जोमात आपण काहीतरी सुरू करतो. काही दिवसांनी ते जमत नाही तर एकदम सोडून देतो. त्याच्यापेक्षा कन्सिस्टन्सी सांगितलेली आहे. छोटा नियम पण कन्सिस्टंट पाहिजे. तर म्हणून तो आधी सांगितला आणि आता आपण यज्ञदान तपावर येऊ. तर अ, 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 यज्ञ ह्याचं आपण मागे बघितलं होतं, की कोणतंही आपण इंग्लिशमध्ये पण यज्ञाला सॅक्रिफाईस म्हणतात. तर यज्ञ म्हणजे कशाची तरी, कशात तरी आहुती देणं. म्हणजे जे शास्त्राप्रमाणे विधियुक्त यज्ञ सांगितले, त्याच्यात अग्नी आहे, त्याच्यात आपण हवन करतो. हा यज्ञ झालाच. पण गीतेत 8व्या अध्यायात हे आलेलं आहे, की जो पर्जन्य पडतो, तोही यज्ञ झाला. म्हणजे त्या पर्जन्य इंद्रानी तो पर्जन्य पाडला, तर तो भूमीला ते पर्जन्य अर्पण केलंय, हा एक यज्ञ झाला. त्या पर्जन्याद्वारे बीज निर्माण झालं. तर त्या पर्जन्यातनं च्या अंशातनं आणि भूमीतले रस घेऊन ते बीजानी घेतले, हा दुसरा यज्ञ झाला. त्या बीजापासून जे काही धान्याचं झाड तयार झालं आणि त्याच्यात धान्य तयार झालं, हा तिसरा यज्ञ झाला. ते धान्य पुरुषांनी खाल्लं, चौथा यज्ञ झाला. त्याच्यातनं त्याचं वीर्य बनलं, 5वा यज्ञ झाला. त्या स्त्री-पुरुष समागमाने स्त्रीच्या बीजाशी संयोग झाला त्यातल्या शुक्राचा. हा पुढचा यज्ञ झाला. त्याच्यातनं जीव तयार झाला. तर म्हणजे हे सगळ्यालाही यज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे कोणत्याही उद्देशाने एखादी आपण गोष्ट करतो, तर ती जर ईश्वरार्पण बुद्धीने केली, तर तो यज्ञ होतो. वदनी कवळ घेतामध्ये आपण म्हणतो ना, उदरभरण नो हे जा आणि जे यज्ञ कर्म. आपण कोणतंही कर्म कशा उद्देशाने करतोय, ह्यांनी त्याचं फळ काय मिळतं ते ठरतं. म्हणजे समजा एखादं देवाचं मंदिर बनतंय. त्यातला एक गवंडी आहे. एक अगदी त्याला काही बांधकामाची माहिती नाही, पण मदतीला म्हणून आलाय बाबा काहीतरी. त्याला विचारलं, "इथे काय चाललंय?" "काय नाही, एकावर एक विटा ठेवतायत, ते चिकटायला मध्ये सिमेंट घालतायत." ही त्याची बुद्धी आहे. त्याच्या दृष्टीने ते सगळं निरर्थक तमोगुणी झालं ते. ते करतोय तो प्रमादच झाला. देवळाचं काम आहे, पण त्याची ती वृत्ती नाहीये. दुसरा आहे तो म्हणतोय पोटापाण्याला लागतंय, खायला-प्यायला, कुटुंब चालवायचं. हे केलं तर ही काहीतरी वास्तू बांधतायत. ऐकू नाही येते का नीट? एक मिनिट हां, मी हे करतो. एक मिनिट. हां, नाही त्यांनी आवाज नाही जात. मीटिंग बंद झाली त्यांनी. पण आवाज ते नीट नाही. आवाज आहे.
ठीक आहे, हरकत नाही. तर मी सांगतो, की यज्ञ म्हणजे अ, एका म्हणजे यज्ञ म्हणजे समर्पण आहे. एका गोष्टीचं दुसऱ्यात समर्पण झालं, की मग त्यातनं काहीतरी अ, अ, आता आहे नीट? हां. आता? आता ठीक आहे? येतोय आता? हां. तर तो सिक्वेन्स सांगत होतो, की पहिल्यांदा म्हणजे अ, एका गोष्टीत दुसरी म्हणजे गोष्ट अर्पण करणं म्हणजे यज्ञ आहे. एकदम सोप्या याच्यात सांगायचं झालं. तर फॉर एक्झाम्पल 8व्या अध्यायात गीतेच्या आलेलं आहे, की अ, सूर्यामुळे पाण्याची वाफ होऊन अ, नंतर पाऊस पडतो. हा एक यज्ञ झाला. पाऊस पडून तो जमिनीत म्हणजे जमिनीत जातो हा दुसरा यज्ञ झाला. तो बीज शोषून घेता हा तिसरा यज्ञ झाला. मग त्या बीजातनं झाड तयार होतं अजून एक यज्ञ झाला. त्या झाडावर परत बिया येतात म्हणजे धान्य येतं ते मनुष्य खातो. पुरुषाच्या शरीरात ते अन्न जातं. तो पण एक यज्ञ झाला. उदरभरणो हे जाणी जे यज्ञ कर्म तर ते यज्ञ कर्म आहे. आपल्या शरीरात अन्नाची आपण आहुती देतो. कारण भगवान 15व्या अध्यायात सांगतात, "अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्ता पचाम्यन्नं चतुर्विधम्." म्हणजे वैश्वानर नावाचा अग्नी, जो जठराग्नी आपण म्हणतो, की ज्यांनी सगळं पचन होतं. कारण पचन म्हणजे शेवटी काय? सगळ्याचं ऑक्सिडायझेशन. आपण श्वासाने ऑक्सिजन आत घेतो. तो श्वास घेतल्यावर फुफ्फुसातनं तो वायू जो आहे तो रक्तात अ, बरोबर रक्तात त्याचा ऑक्सिजन शोषला जातो आणि रक्तातनं कार्बन डायऑक्साईड त्याच्यात परत दिला जातो. आणि मग ते रक्त सगळ्या ह्याच्यात शरीरात फिरून त्याला चालना आणि अन्नाचं पचन पण करायला ते तो अग्नी, ऑक्सिजन स्वरूपातला अग्नी म्हणजे ते पोटेन्शियल एनर्जी झाली आणि हा जठराग्नी, वैश्वानर. तर ऑक्सिजन आणि वैश्वानर हे असताना ते अन्न पचन म्हणजे ते ऑक्सिडायझेशनच आहे शेवटी सगळं. तर ते झालं की परत कार्बन डायऑक्साईड बनतो. म्हणजे अन्न पचलं आणि कार्बन डायऑक्साईड बनताना जी ऊर्जा त्यातनं निघते, त्या एनर्जीने आपली कार्य सगळी होतात. म्हणजे तर ते अन्न पुरुषाच्या शरीरात गेलं, हा एक यज्ञ झाला. त्याचं वीर्य बनलं. आता ते वीर्य स्त्रीच्या बीजात गेलं. तोही यज्ञ धरलेला आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टी अ, हे वाईट किंवा हे अश्लील हे म्हणतोय, त्याच्या मागची जर आपल्या धर्माची भूमिका बघितली, तर ते यज्ञकर्म आहे आणि म्हणूनच लग्न ही जो विधी आहे, त्याच्यात होमासकट तो पवित्र विधी का आहे? कारण तो एका म्हणजे यज्ञकर्माची सुरुवात आहे आणि तो यज्ञ कशासाठी आहे? तर अशी संतान उत्पन्न करण्यासाठी, की जी अ, राष्ट्राला, विश्वाला आणि त्या कुलाला कल्याणकारक होऊन ती ईश्वर प्राप्तीकडे मार्गक्रमण करेल. कारण मनुष्यजन्म विरळ आहे. अ, आचार्य महाराज जे सांगतात, की विवेक चूडामणीमध्ये, की दुर्लभत्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं, मुमुक्षुत्वं आणि महापुरुष संश्रय. ते मनुष्यत्व मिळणं कठीण आहे. त्यामुळे इतक्या 84 लक्ष योनी फिरून तो जीव मनुष्य जन्माला आलाय. तर तो जन्माला येताना तो त्याची कर्म घेऊन आलाय हे ठीक आहे. पण त्याला जन्माला घालताना जर प्रॉपर संस्कार घडले. लग्न झाल्यावर संस्कार संपले असं नाही. लग्न झाले आणि आता मूल होऊ द्या असं नसतं. त्याच्यानंतर गर्भाधान संस्कार असतो. त्याच्यानंतर मग समागम होतो. त्याच्यानंतर गर्भ राहिल्यावर कुसंवन असे एक-एक त्याच्यावर संस्कार होतात. त्यांनी काय होतं,
की पूर्वकर्म घेऊन आला. त्याच्यात काही पुण्य आहे, काही पाप आहे आणि मुक्तीसाठी झालेले प्रयत्न असं म्हणजे निष्काम कर्म म्हणा किंवा गुरुसेवा जे काय असेल. तर तो जो साठा आहे या संस्कारामुळे त्यातली वाईट कर्म निघून जात त्याचे वाईट संचित कमी होतं आणि त्याच्यावर संस्काराची भर पडते. त्यामुळे जन्माला येतानाच ते संस्कार घेऊन तो जीव आला, तर तो मुक्ती मार्गासाठी फास्ट पुढे जाऊ शकतो. मागची प्रारब्ध कशीही असली, तरी समजा मागची प्रारब्ध इतकी-इतकी आहेत. आता ह्या लेव्हलला आलो. पण एकाला अ, अ, 100 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे आणि दुसऱ्याला 200च आहे. तर 200 वाला पुढे कसा जाणार? बरोबर आहे की नाही? तसंच ह्या संस्कारांनी तो जीव ईश्वराला जाणून घेण्यात जास्त सक्षम होतो. पुण्यकर्म करण्यात जास्त सक्षम होतो. कर्मानुसारिणी बुद्धीपेक्षा ईश्वर प्रदत्त बुद्धीप्रमाणे कार्य करायला जास्त सक्षम होतो. तर हे यज्ञकर्म आहे. तर सगळं जे काही करतो, ते यज्ञकर्म आणि यज्ञकर्म का करायचं? आपण कोणताही यज्ञ करताना किंवा साधी पूजा करताना, उदकशांत करताना सुद्धा संकल्प असतो, की सुरुवातीला आहे, की आरोग्य, आयुष्य, ऐश्वर्यम्, अभिवृद्ध्यर्थम, सकल कुटुंबानां, सहपरिवाराणां वगैरे, वगैरे, क्षेम, स्थैर्य वगैरे मागितलं. शेवटी जे मागितलं ते खरं मागणं आहे, ते परमेश्वर प्रीत्यर्थम. त्यामुळे भोग घेतानाही हे परमेश्वराच्या प्रीतीकरता. का? तर परमेश्वराचा जो संकल्प आहे, एकोहम बहुस्याम, त्याच्यात मी भाग घेतोय. बरं, परमेश्वराचा संकल्प काय आहे एकोहम बहुस्याम? तर बहुरूपाने मला जाणावं. म्हणजे ह्या कर्माद्वारेही ते कर्म मूळ कशासाठी आहे? तर अशी संतती निर्माण करण्यासाठी, की जी ईश्वराला जाणू शकेल. तर अशा पद्धतीने धर्म हे डिटेलमध्ये का सांगितलं, की अशा पद्धतीने धर्म बेसिक जी वासना आहे, की ती कोणत्याही अ, अ, प्राण्यामध्ये पण आहे. ती वासना ही ईश्वर पूजा कशी होऊ शकते? तर ती धर्माच्या माध्यमातून होऊ शकते. तर त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं दुसऱ्यात जे समर्पण आहे, त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. मग या यज्ञात सर्वात श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे? तर यज्ञानां जपयज्ञोस्मी भगवान सांगतायत. त्यामुळे बाकी तर यज्ञ कराच. म्हणजे मी आता जप करतो म्हणून मी अ, कोणता याग करायचा नाही किंवा असा अर्थ नाहीये. तेही करा. जोपर्यंत 24 तास नामस्मरण होत नाही, तोपर्यंत त्याची गरज आहे. आणि ते झाल्यावरही भगवान सांगतायत 18व्या अध्यायामध्ये, म्हणजे सर्व संकल्प संन्यासी जरी असला, त्यागी जरी असला, तरी भगवान सांगताय की यज्ञदान तपकर्म न त्याज्य कार्यमेव तत् म्हटलंय. कारण यज्ञोदान तपश्चैव पावनानां मनीषिणां. कारण पवित्र करण्याची साधनं ते आहेत. त्यामुळे यज्ञ, दान आणि अ, तप हे कधीही थांबवू नये म्हटले. तर तो यज्ञ कसा आहे? तर अ, एक तर सात्विक, राजस आणि तामस कोणतंही कर्म होतं. तसं यज्ञही सात्विक, तामस, राजस होतात. आता समजा सगळ्या यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ सांगितलाय. तर अथर्ववेदात काही मंत्र आहेत, की जे जारण मारणाचे आहेत. तर तो मंत्र जप कोणी जप म्हणून करत राहिला आणि कोणाला मारण्यासाठी, तर ते तामस कर्म झालं. ते तामस कर्मांनी तुम्ही जरी ते मंत्र असले, तरी मूढ योनीतच जन्म जाणार. तसं मग कळणार कसं? म्हणजे यज्ञ झाला पाहिजे. यज्ञात आपण बघितलं, की जपयज्ञ आहे किंवा मग देवतांचे यज्ञ आहेत किंवा अ, ज्ञानयज्ञ आहेत. तर असं जे आहे, तर हे सात्विक होतायत की नाही, हे पाहणं आपलं कर्तव्य आहे. तर एखादं कर्म किंवा यज्ञ सात्विक कधी होतो, तर फळाची आकांक्षा न करता केलेला. त्याच्यानंतर विधीप्रमाणे झाला पाहिजे. त्याच्यानंतर हे करणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी करतो. एखाद्याला अ, अमुक मिळावं म्हणून नाही, शास्त्राची आज्ञा आहे म्हणून मी करतो, म्हणून केलेला. असे जे आहेत आणि जर ते विधीवाले यज्ञ असतील, म्हणजे जपयज्ञात तर काही दक्षिणा दानाचा संबंध नाही, पण
काही याग असतील, इष्टी असतील, तर तेव्हा मग अन्नदान आणि दक्षिणा हे महत्वाचं सांगितलं. अ, तर हे झाले यज्ञ. त्यामुळे सर्वात सोपा यज्ञ कोणता आहे? तर जपयज्ञ आहे. आणि तोच सर्वात कठीण आहे. कारण सोपा अं, तरी त्याच्याकडे लक्ष जाणं हे फार कठीण प्रारब्ध आड येतं आपलं. तर त्यामुळे यज्ञदान तपमधला जपयज्ञ जास्तीत जास्त वाढवायचा. अ, ज्ञानयज्ञ वाढवायचा. ज्ञानयज्ञ म्हणजे काय? वेदांचं जे ज्ञान आहे, पुराणात आलेलं आहे, संतांच्या ग्रंथातनं आलेलं आहे, महाराजांच्या प्रवचनातनं आलेलं आहे. त्याची संगत घडली पाहिजे. सत्पुरुषांच्या बाह्य शरीराची संगत तशीच ती काही काळ राहू शकते कारण ते निर्गुणात जातात. पण त्यांच्या मनाची संगत ही त्यांच्या वाङ्मयाची संगत आहे. त्यामुळे ती केली पाहिजे. त्याच्यानंतर हे यज्ञ झालं. मग काय सांगितलंय? तप. तप म्हणजे काय? तपाच्या 2 व्याख्या महाराजांनी सांगितल्यात, की तप संतापे आणि तप आलोचने. तप संतापे म्हणजे आपल्याला अ, आपण मागे बघितलेलं, की ज्ञानाची साधनं बघितलेली आपण, की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनच तत्वदर्शना. म्हणजे गुरूंना परिप्रश्न करून त्यांची सेवा करून त्यांना त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. पण ते होतं कोणाला? तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयत इंद्रिया. म्हणजे श्रद्धा पाहिजे आणि संयत इंद्रिय पाहिजे. आता इंद्रिय संयत करण्यासाठी जे जे आपण करतो ते सगळं तप आहे. तर त्याचे तपाचे 2 प्रकार आहेत. एक आहे तप संतापे. म्हणजे जे जे हवंय वाटतंय ज्या ज्या इंद्रियाला, जिभेला चविष्ट खायला पाहिजे, मिळणार नाही. डोळ्याला चांगलं बघायला पाहिजे, ईश्वराशिवाय दुसरं काही चांगलं नाहीच आहे, तेच बघणार. किंवा याच्यात मागे आपण उल्लेख केलेला, की अंधयोगी, बहिरायोगी आणि पंगुयोगी म्हणून सांगितलेला. अंधयोगी म्हणजे 5 पावलाच्या पुढचं पाहायचंच नाही. म्हणजे चालायला जेवढं बघायला लागतं तेवढंच, म्हणजे वर दृष्टीच नाही. मग काम आत येणारच नाही. स्त्रियांकडे पाहिलं नाही किंवा स्त्रियांनी पुरुषांकडे पाहिलंच नाही, तर काम येणारच नाही आत. किंवा बधीर म्हणजे ईश्वर अनुवादाशिवाय दुसरं काही ऐकायचंच नाही. मूक, ईश्वराशिवाय काही बोलायचंच नाही. तर हे जे रिस्ट्रिक्शन आहेत किंवा तपसंतापे म्हणजे शरीराच्या शरीराला सगळं हवं असतं ना. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचे विषय घेणारं हे स्थूल शरीर आहे. तर त्या शरीरालाच ताप असा द्यायचा, की ते मिळणारच नाही. एका पायावर उभा राहिला किंवा एका जागी बसलं, वारूळ झालं तरी उठला नाही. ही सगळी जी उदाहरणं आहेत, ती तपसंतापेची आहेत. म्हणजे शरीराला ताप देऊन त्याच्या इच्छा मारून टाकायच्या. आणि दुसरा उपाय जो आहे, जो खूप महत्वाचा आहे, की तो तप आलोचने. आलोचने म्हणजे स्मरण. म्हणजे जपानाम जपयज्ञोस्मी मध्ये पण स्मरण झालं. म्हणजे तुम्ही नामस्मरण केलं, तर तो जपयज्ञ पण झालं आणि तो तप पण झालं. बरोबर. तर आणि त्याच्यासाठी तरी अजून जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर भगवंतांनी 17व्या अध्यायात ते पण दिलेलं आहे, की देवद्विज गुरुप्राज्ञ अ, पूजनम शौच मार्जवम आणि ब्रह्मचर्य अहिंसांच शारीरम तप उच्यते. म्हणजे शरीराने मला तप करायचं. आज काय आपण अरण्यात जाऊन एका ठिकाणी बसून 12 वर्ष तप केलं, 1000 वर्ष तप केलं. कर्दम ऋषींनी 10,000 वर्ष तप केलं. ते काही आपल्याला शक्य नाही. मग आपण जिथे आहोत तिथे तप काय करता येईल? तर हे करता येईल, की देवाची उपासना, पूजा, द्विज ब्राह्मण जे आहेत त्यांची उपासना, पूजा. असं सांगतात, की तो ब्राह्मण आता आचारयुक्त ब्राह्मण मिळणं कठीण आहे. पण ब्राह्मण आचारयुक्त असला नसला तरी तो त्याच्याबद्दल पूज्यभाव ठेवायला पाहिजे. कसं? तर जसं गाय.
गाय हा प्राणी म्हणजे मनुष्यापेक्षा योनी कमी दर्जाची आहे. कुठेही खाते, काही कुठेही शेण करून ठेवते. पण ती आपण पूज्य कशी मानतो? त्यामुळे शास्त्रांनी जे आपल्याला नियामक सांगितलेले आहेत. आई आहेत, वडील आहेत, स्त्रियांसाठी पती आहेत, अ, आचार्य आहेत. ह्या सगळ्यांना जर तिथे देवो ही अ, बुद्धी ठेवली, तर ती व्यक्ती जरी देवत्वाला नसली, तरी आपला जो भाव आहे, तर त्या भावाचं फल ईश्वर स्वतः देतो. कारण कोणाचीही पूजा करा. गीतेतच भगवान सांगतात, की तुम्ही अन्य देवतांची जरी पूजा केली, सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छती. तो पर्यंत तो नमस्कार पोचतो. तर त्यामुळे देव, द्विज, गुरु, प्राज्ञ म्हणजे ज्ञानी जे असतील, त्यांचं पूजन आणि जे व्यवहाराने म्हणजे धर्माने आपल्याला नियामक आई, वडील, आचार्य, पती असे याचं पूजन, शौच म्हणजे शुचिता. महाराज सांगतात शुचिता वेगळी आणि स्वच्छता वेगळी. तर महाराजांनी उदाहरण दिले, की फुलाचा वास घेतला, तर ते देवाला चालत नाही. कारण त्याचा भोग आपण घेतला गेला. म्हणजे उष्ट म्हणजे चवीने फक्त तोंडात घातलं की उष्ट नाहीये. कोणतीही गोष्ट आपण आधी वापरली की ती उष्टी झाली. त्यामुळे तसं देवाला चालत नाही. त्यामुळे सोवळं पण आपण आत्मसमर्पणाने पूजा करतो, तेव्हा त्याचा कुठल्या बाकी गोष्टीशी संबंध येऊ नये म्हणून सोवळं पाळायचंय. ते काही कोणाला कमी दाखवण्यासाठी नाहीये. ही आपली शुचिर्भूतता अशी ठेवायची, की त्यात बाकीचे संस्कार येऊ नयेत आणि मग पर्यंत जायला आपल्याला त्याची मदत होते. तर शौच आणि आर्जवम. आर्जवम हा इतका मोठा गुण आहे, की त्याच्या आधीचं जर तुम्ही काही केलं नाही आणि फक्त हे आर्जव शिकलात, तरी तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकतात. अ, आर्जव हे 2 ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय. हा श्लोक 17व्यातला आहे. पण 16व्यात अ, अ, दैवासुर संपत विभागमध्ये पण सांगितलंय. शौच आणि आर्जव. तर आर्जव म्हणजे रुजुता, म्हणजे नम्रता, पोलाइटनेस, अ, अ, म्हणजे वाणीतला नाही, वागण्यातलेच गोडवा. आपण म्हणतो ना, त्याचं वागणं किती म्हणजे लहान मुलं हे किती गोड आहे. त्याचं बोलणं गोड आहे, त्याचं वागणं गोड आहे, तो लाघवी आहे. हेच जे सगळं आपण म्हणतो, ती रुजुता येणं महत्वाचं आहे. आणि ती रुजुता कोणासाठी? तर सगळ्यांसाठी सेम. म्हणजे ह्यानी मला त्रास दिला म्हणून याच्याशी मी ठरवून पण नाही, नुसता आपण एखादा प्रयोग करून पहा. जर एखाद्याला सांगितलं डोळे मिटून बस आणि जर म्हटलं आपण, की आता तुला न आवडणाऱ्या व्यक्तीचा विचार कर आणि तिला प्रश्न विचार, कुठे गेलेलास किंवा कुठे गेलेलीस, जसं काय असेल. आणि मग नंतर सांगायचं, की आता आवडत्या व्यक्तीचा विचार कर आणि त्या आवडत्या व्यक्तीला विचार. एवढं ठरवून सांगून जरी असलं, तरी टोनमध्ये फरक पडतो. खरंच प्रयत्न करून बघायला हरकत नाही. कधी नाहीतर आपण पुढच्या वेळी भेटू ना, तेव्हा खरंच हा प्रयोग करून पाहूया. फरक पडतोच टोनमध्ये आपल्या. कारण त्या व्यक्तीबद्दलची भावना आहे, त्याच्यावर आपलं वागणं ठरतं. पण रुजुता अशी आहे, की त्याला समोरच्याच्या काही वागण्याची अपेक्षा नाही. आपला स्वभाव काय पाहिजे, तर रुजू पाहिजे. कठीण आहे ते, पण ते लक्षात तरी ठेवायला पाहिजे आपल्याला. ही रुजुता. ती रुजुता जर आली, तर महाराजांनी जसं सांगितलेलं आहे, की जेव्हा त्या खाणं-पिणं वगैरे ह्याच्यावरनं हे झालेलं, तेव्हा महाराजांनी जे सांगितलं मला, की हे बाह्य अ, सगळे साधनं आहेत, की परान्न न घेणं, हे सगळी आवश्यक आहे. अ, अ, हे बाह्य जरी असलं तरी आवश्यक आहे. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं अंतरंग साधन काय? तर म्हणाले, "कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे." आणि त्यात म्हणाले, कोणाही जीवाचा नगडो मत्सर म्हणजे आपल्याकडनं कोणाचा मत्सर होऊ नये, हे तर झालंच. पण आपलंही वागणं असं असावं, की कोणालाही आपल्याबद्दल मत्सर वाटू नये. म्हणजे कसं असावं? तर रुजुता, नम्रता असावी, गोडवा असावी आणि ते करण्याचं सोपं साधन काय आहे? जर
जी भक्ती मार्गात पहिली स्टेप सांगितलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, किंवा ही दुसरी स्टेप सांगितलेली आहे. सर्वात पहिली स्टेप काय सांगितली पसायदानात आहे, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. ठीक आहे, आता आपल्याला भगवंत नाही मानतायत, तर निदान सगळे मित्र आहेत तरी माना. बरं, सगळे मित्र आहेत किंवा सगळ्यात भगवंत आहेत, तुम्हाला सगळ्यांबद्दल जमत नसेल, निदान गुरुबंधूंना माना. गुरुबंधूंना मांडता यायला लागलं, की जे जे लोक देवभक्ती करताना दिसतायत, त्यांना तरी ईश्वर मानायला सुरुवात करा. ते जमलं, तर ज्यांच्या मनात आस्तिक्य भाव आहे, नुसता देव आहे एवढं जरी म्हटलं तरी त्यात देव आहे. त्यांना देव माना. मग त्याच्यापुढे सगळ्यांनाच देव माना. सगळ्यांना देव मानलं, की मग त्याच्या पुढची अवस्था आहे, की अहम ब्रह्मास्मी, माझ्या आतला परमेश्वर कळला. मग सकलमिदम अहमच वासुदेव, म्हणजे सगळं जे दिसतंय ते आणि मी म्हणजे ईश्वर आहे. मग सर्व खलविदम ब्रह्म, म्हणजे हे सर्व आहे त्यातलाच मी भाग आहे आला, आणि ते ब्रह्म आहे तिथपर्यंत. मग त्याच्या पुढे सर्व गेलं, खलविदम गेलं, फक्त ब्रह्म राहिलं, वासुदेवच सर्व. इथपर्यंत आपण पोचू शकतो. पण सुरुवात इथे आहे, की प्रेम वाटायला पाहिजे. सत्पुरुषांबद्दल सांगतात, की ऐशी कैवल्याची जाती तरी लाभाविन प्रीती, किंवा मार्तंड जे तापहीन म्हटलेलं आहे. तर ईश्वराची प्राप्ती व्हायची म्हणजे काय करायचंय आपल्याला? ईश्वराची प्राप्ती कोणाकोणाला करून घ्यायची आहे ना? अरे वा, दोन दोन हाताने करून घ्यायचे. मग ईश्वराची प्राप्ती जो करून घेतो तोच संत आहे की नाही? त्यामुळे आपण बऱ्याच वेळा काय होतं, हा ते अमके ते तर काय संत आहेत, त्यांना काय म्हणजे, आपण भटजी बापूंची गोष्ट ऐकतो, की त्यांचा मुलगा गेलाय आणि कोणीतरी त्यांना ते बाहेरून त्यांचं गाणं ऐकायला आले, तर त्यांना ते गाणं ऐकवून मग म्हणाले, पण ते गप्पा मारायला लागले, तर म्हणाले, जरा मला जायचंय, माझ्या मुलाचे अर्थी न्यायचे. तर तेव्हा आपण काय म्हणतो, ते तर संत आहेत, आम्ही तर साधे आहोत. पण आम्ही तर साधे आहोत पासून ते तर संत आहेत इथपर्यंतचा प्रवास सुरू तर झाला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या इतकं नाही तरी थोडं थोडं ठीक आहे. आज फक्त आपल्या मुलाचा विचार करतोय, अजून एक दोन मुलांचा तरी विचार करा. अजून दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाला मदत करून पहा. सगळ्या जगाबद्दल प्रेम वाटायच्या आधी थोडं तरी आपल्या संबंधात जे येत आहेत, तिथे तरी काहीतरी करून पहा. इथपासून आपल्याला ती सुरुवात करता येते. हां. तर आपण पूजन पाहत होतो. आपलं अ, तप पाहत होतो. तर तपामध्ये आलोचने जे तप आहे, त्याच्याबरोबर हे सांगितलेलं आहे. म्हणजे तपाचे प्रकार काय-काय आहेत हे भगवंतांनी 17व्या अध्यायात सांगितले, की देवाचं पूजन, द्विज, गुरु, प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे ज्ञानी महात्मा. शौच आणि आर्जवम. आपण आर्जवम पाहत होतो. तर ते आर्जव आलं पाहिजे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य, अहिंसा, ह्याला शरीराचं तप म्हणतात. तपाचे आपण तपसंतापे, तप आलोचने हे प्रकार पाहिले. आता तपाचं शारीरिक, वाचिक, मानसिक हे तप आपण बघतोय. तर शरीराने पूजा घडली पाहिजे, प्रदक्षिणा घडल्या पाहिजेत. हे शरीराचं तप झालं. देवाची सेवा, सद्गुरूंची सेवा, इतरही ज्ञानी महात्म्याची सेवा, आणि वाचेनी म्हणजे वागण्यात आर्जव. वागण्यात आर्जव फक्त वाचेपुरतं नाहीये. आपले पोश्चर पण बदलते. एखाद्याशी बोलताना तुम्ही असे बोलताय की असे बोलताय. याच्यावरनंही लक्षात येतं की मनात आर्जव आहे का फक्त तोंडानेच गोड बोलतोय. तर ते सगळं शरीराचं म्हणून ते आर्जव शरीरात सांगितलेलं आहे. आणि ब्रह्मचर्य पाळणं. तर म्हणजे संग न होऊ देणं मनाचाही आहे त्यात, पण शरीराचाही आहे. ते शारीर तप म्हणून सांगितलं. मग नंतर आलं वाचिक तप, आणि हे खूप महत्वाचं आहे. तर वाचिक तप कोणतं सांगितलंय? तर अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितैंच यत्
स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाणीने कोणती कोणती तप होतात? आता वाणीमध्ये आपण बोलतो ती वैखरी झाली. पुटपुटतो ती मध्यमा झाली. मनातल्या मनात जे आपण विचार करतो, ती पश्चंती झाली आणि त्याच्याही तुर्यावस्थेत आहे ती परावाणी, ज्यात डायरेक्ट वृत्ती टू वृत्ती आणि त्याच्याही पलीकडचं झालं. ते एक्सप्लेन करण्याच्याही पलीकडे ती परावाणी. अ, तर अनुद्वेग करम वाक्य म्हणजे कोणालाही उद्वेग होणार नाही आपल्या बोलण्याने. म्हणजे एखाद्याच्या चुकीची गोष्ट जर घडली, तरी ती सांगायचे पण प्रकार आहेत. हे कठीण आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ते कठीण आहे. पण हे माहिती असलं पाहिजे, की त्यातल्या त्यात अनुद्वेगकारक बऱ्याच वेळा असं होतं, की आपण दुसऱ्याने आपल्याला काहीतरी घालून पाडून बोललं, तर आपल्या मनात नसूनही केवळ त्याच्यावर मात करायला त्याच्याहून जास्त घालून पाडून बोललं जातं. आणि बरीच भांडणं किंवा बरेच जवळचे संबंध त्याच्यामुळे तुटतात. म्हणजे अ, तुझं तोंड पाहणार नाही. आता खरंच त्याला वाटत नसतं, की त्याचं तोंड नाही पाहायचं किंवा आरोप करताना एकाने आरोप केला, तर त्याच्यावर आपण एक्झॅगरेट करून अजून आरोप करणं, ही मात करण्याची वृत्ती आपोआप असते. तर त्यामुळे त्यावेळी जर लक्षात ठेवलं, की आपण जो बोलतोय, त्यांनी दुसऱ्याला त्रास तर होणार नाही ना. ठीक आहे. आज चिडल्यावर भांडण करताना आपल्याला ते अ, जमलं नाही, तरी त्यावेळी अलार्म तरी वाजला पाहिजे. त्यांनी थोडं तरी त्याचं प्रमाण कमी करता आलं पाहिजे. ही फॅक्ट सांगतोय आपण, हरकत नाही. भांडताय तुम्ही किंवा वाद घालताय, तर फॅक्ट तर सांगायची आहे. पण ते कमी लागेल असं सांगता येतंय की नाही? आणि ते दुसऱ्यासाठी नाहीये, आपल्या स्वतःसाठी आहे. म्हणजे त्यांनी दुसऱ्याला बरं वाटावं हा तर भाग आहे. त्यांनी तो त्याच्या अंतर्यामी ईश्वराला दुखवलं जाऊ नये. पण आपली सुधारणा आहे त्यात. आपलं कल्याण आहे. त्याच्याकरता तरी करावं. तर अनुद्वेग बोलताना सत्य याची डेफिनेशन अशी केली आहे, की अनृत किंवा ऋत आणि प्रिय त्यालाच सत्य म्हटलेलं आहे. म्हणजे ते खरं पाहिजे आणि प्रिय पाहिजे. खरं असून दुसऱ्याला दुखवणारं असेल, तर त्याला सत्य म्हणत नाहीत. कारण सत्य म्हणजे सत्तत्वाच्या जवळ नेणं. सत्तत्व हे आनंदापेक्षा वेगळं नाही. कारण सच्चिदानंद हे 3 शब्दांनी ते एक्सप्लेन करायला जे जातो आपण, ते एकच परब्रह्म तत्व आहे. जर आपल्या खरं बोलण्याने कोणी दुखवला गेला, म्हणजे तो आनंदापासून लांब गेला, म्हणजे त्याचा परिणाम काय आहे? असत झाला. त्यामुळे ते असत्य ठरतं, ते सत्य ठरत नाही. तर त्यामुळे प्रिय आणि हितकारक पाहिजे. म्हणजे गोड बोलून दुसऱ्याला चढवायचं आणि आपलं काम करायचं, तर त्यात दुसऱ्याचं अहित आहे. त्यामुळे हितकारक म्हणजे फक्त आपलं हितकारक नाही, समोरच्याचं पण हित त्यात असेल तर, नाहीतर बोलूच नाही म्हणतात. तर सत्य, प्रिय आणि हितकारक असं पाहिजे. आता ते आपण आता कधी-कधी व्यवहारात किंवा हे कोणी अ, दुर्व्यवहार करत असेल, अ, पैसे खात असतील आणि तिथे आपल्याला ते अडवायचं असेल, तर ते प्रेमाने सांगून सुद्धा त्यांचं मन दुखवलं जातंय, तर त्याचा दोष आपल्याकडे नाही. पण आपण रागाने सांगत नाही आहोत किंवा आपण दुखवत नाहोत हे पाहायचंय. आणि त्याच्याबरोबर जर आपलं कर्तव्य असेल, तर जसं युद्धात समोरच्याला बाण मारणं ही हिंसा ठरत नाही. तर अशा वेळी जर कोणी दुखवला गेला तर ते अ, असत्य नाही, मग ते सत्यच झालं. तर त्यामुळे तो विवेक करायला पाहिजे, की आपण अ, जगाच्या किंवा समाजाच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठीच खरं बोलतोय, की आपल्याला दुःख झालं आणि आपली बाजू खोटी पडू नये म्हणून आपण खरं बोलतोय. तर हा विवेक आपल्याला ठेवायला लागतो. म्हणजे युद्धाच्या वेळी द्रोणाचार्यांना मारणं हे अर्जुनाला कर्तव्य आहे हे भगवानांनी सांगितलं. पण तेच युद्ध संपल्यावर अश्वत्थाम्याने इतकं भयंकर कृत्य करून सुद्धा
त्याला सोडून देणं हे तिथे कर्तव्य ठरलेलं आहे. कारण तेव्हा युद्धाचा प्रसंग नाही. आणि हाच विवेक कळणं कठीण आहे आणि हे कोणत्याही पुस्तकात आपल्याला सापडत नाही, की कोणत्या वेळी काय करावं. ते गीतेत सापडतं आपल्याला, की कोणत्या वेळी केलेली हिंसा ही अहिंसा ठरते आणि कोणत्या वेळी केलेली अहिंसा ही हिंसा ठरते. इथे जर अर्जुनानी युद्ध सोडून जायचं ठरवलं असतं, गेला असता, तर जे चांगले व्यक्ती किंवा पांडवांकडचे मारले गेले असते, त्याचं पाप अर्जुनाला लागलं असतं. जसं द्रौपदीच्या अ, अ, तो मानहानीच्या प्रसंगाच्या वेळी सर्वात जास्त शिक्षा जी झाली आहे, ती भीष्माचार्यांना झाली आहे. कारण ते धर्मज्ञ आणि सामर्थ्य असून सुद्धा त्यांनी त्याचा विरोध नाही केला. तर यात मुख्य सांगायची गोष्ट अशी, की अ, प्रिय म्हणजे एखादा वाईट करतोय दुसऱ्याला, तर तिथे शांत बसणं म्हणजे अ, तो वाईट करणाऱ्यासाठी प्रिय झालं. पण ज्याच्यावर अन्याय होतोय त्याचा अप्रिय कुठे थांबवलं आपण. तर तो विवेक आपला राहिला पाहिजे. आता पुढे एक सांगतायत. अ, अ, अनुद्वेगकर वाक्य झालं, सत्य झालं, प्रिय आणि हित असलेलं सत्य झालं. त्याच्यानंतर स्वाध्याय, अभ्यास हे सांगितलेलं आहे. म्हणजे स्वाध्याय म्हणजे रोजचं आपलं जप, गुरुप्रदत्त मंत्राचा जप, जे काही उपासना आपली ठरली असेल ती आणि स्वशाखेचं उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र ह्याचं वाचन करणं किंवा कोणताही संत तेवढं जर आपलं होत नसेल तर संत ग्रंथाचं वाचन करणं हे स्वाध्यायामध्ये येतं आणि त्याचा अभ्यास करणं, अभ्यासनम म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ग्रंथाचा अभ्यास आहे आणि वरच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, की कोणालाही न दुखवता बोलणं, सत्य बोलणं, प्रिय आणि हित बोलणं किंवा आधी अ, तर हे जे सगळं आहे, याला वाङ्मय तप म्हटलेलं आहे. अ, त्याच्यानंतर मानस तप काय आहे ते पण सांगतायत. तर मानस तपामध्ये काय-काय येतं, तर मनःप्रसाद सौम्यत्वम, मौनम, आत्मविनिग्रहः, भावसंशुद्धिरित्येत तपो मानस मुच्यते. मनःप्रसादः म्हणजे मन प्रसन्न ठेवायचं. मनाचा प्रसाद कायम राहिला पाहिजे. आपण काय करतो, मनाला विषयात गुंतवतो आणि मनाला दुःखातही गुंतवतो. अ, समर्थांची अ, मनाच्या श्लोकामध्ये 12वा हे आलाय, की "मनामानसी दुःख आणू नको रे." पुढे काय गं? "मनामानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे." सॉरी. "मनामानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी." तर मनामानसी दुःख आणू नको रे म्हटलंय. म्हणजे काय तर एक्झाम्पल म्हणून एखाद्या माणसाचं कोणतरी जवळची व्यक्ती गेलीये आणि त्याला ती बातमी दुसऱ्या दिवशी कळली. तर ज्या दिवशी गेली त्या दिवशी तर त्याला शोक काहीच नाहीये. जर आपण विचार केला तर त्याच्याबाबत दुःखद घटना घडली की नाही? तर घडली. किंवा एखाद्या माणसाचं घर फोडून लुटेऱ्यांनी नेलं तो बाहेरगावी असताना. म्हणजे त्याचं वाईट झालंय की नाही? झालंय. पण त्याला दुःख झालंय का? त्या दिवशी? नाही झालं. म्हणजे दुःख किंवा सुख हे कोण करतं? ते मन करतं. जसं अ, दत्त महात्म्यामध्ये नाही का अलर्काला दत्तात्रय म्हणतात, की "ठीक आहे तुला दुःख झालंय त्याचा उपाय देतो, पण ते कुठे झालंय सांग म्हणजे तिथे डागण्यात येतो." मग तो मदालसाचाच पुत्र असल्यामुळे तो एक-एक विचार करतो. अरे शरीराला तर दुःख काहीच नाहीये. मी धडधाकट आहे. मग मग आत्मा तर दुःखाच्या पलीकडे आहे. मग कशाला झालं? तर मनाला झालं. तर यात मेन सांगायचं काय, की मना मन जे आहे ते अ, मूळ सात्विक आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे म्हटलंय. तर सज्जन म्हटलंय त्याला. म्हणजे सत्तत्वापासून जन्मलेलं म्हणून सज्जन आहे ते.
तर त्यामुळे ते त्याच्या मूळ स्थितीत जर आपण ठेवू शकलो, तर तो मनःप्रसाद आहे. प्रसन्नच राहायचं ठरवलं. काही झालं एक साधी गोष्ट आहे. आपण हे नुसतं स्माईल जरी केलं ना, तरी तिथल्या तिथे आनंद येतो. किंवा कडेकर काका हसले छान. म्हणजे आला, आनंद मनात आला. तर तो तिथल्या तिथे आनंद येतो. तो कायम ठेवायचा प्रयत्न करायचा. मनाला आपण ज्या साच्यात टाकतो तसं मन होतं. ईश्वराचं ध्यान करा, ईश्वर रूप होतो. उद्धवाचं उदाहरण आहे. त्याचं ध्यान इतकं आहे, की तो दिसायलाच लागला कृष्णांप्रमाणे. किंवा भृशुंडी ऋषींचं उदाहरण आहे. गणेशाच्या ध्यानाने त्यांना भ्रुकुटीतनंच सोंड आली. तसं आनंदीच ठेवायचंय. हो, हो. हो. चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. हां. आज फक्त मनप्रसाद घेऊन थांबवू. सौम्यत्व नुसतं टच करू आणि थांबू. तर त्यामुळे मन प्रसन्न, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जे सांगितलेलं आहे. किंवा गीतेतही दुसरीकडे सांगितलेलं आहे, की अ, अ, मनश्चैव मनुष्याणां कारणं बंध मोक्षया. म्हणजे मनाने जो विचार करतोय, त्यांनीच तो निर्णय होऊन बुद्धीप्रत येतो. त्यामुळे सद्बुद्धी व्हायची तर मनाने योग्य विचार झाला पाहिजे. म्हणूनच मनोबोध आहे. खरं आपण मागच्या पहिल्या सेशनमध्ये पण म्हटलं ते करुणाष्टके आहेत किंवा त्याच्यात पुढे येते बुद्धिदे रघुनायका. त्या सगळ्या ह्याच्यात भगवंतांनी म्हणजे आपलं रामदास स्वामींनी लोकं सगळी त्रास देतात म्हणून मागतायत काय? त्यांना पण त्रास होवो नाही मागत आहेत. किंवा त्यांच्याकडनं त्रास होऊ नये हे पण नाही मागत आहेत. लोकांचा असा त्रास आहे, बुद्धी दे रघुनायका. अमुक आहे, पण बुद्धी दे. म्हणजे सगळ्यावरचा उपाय समर्थांना काय वाटलाय? तर बुद्धी दे रघुनायक. आणि ती त्यांना जी शुद्ध बुद्धी मिळाली ईश्वराच्या अ, आराधनेने पूर्ण प्रयत्न मार्ग आहे त्यांचा. तर त्या प्रयत्नांनी त्यांनी ईश्वर आराधना करून जी बुद्धी मिळाली, तोच बोध त्यांनी कल्याण स्वामींना केला आणि तोच दासबोध आहे. आणि त्याचा परिपाक असा आहे, की तो बोध इतका कल्याण स्वामींपर्यंत पोहोचलाय, की ग्रंथाच्या शेवटी एकरूपत्व आलंय. त्यामुळे पुढे जे सोलिऊट आहे, ते त्याच्यात अजूनही वाद आहेत, की ते कल्याण स्वामींनी लिहिलंय, की रामदास स्वामींनी लिहिलंय. कारण एकत्व इतकं झालंय, की रामदास स्वामींच्या मनातले विचार तिथे मग सांगायला लागलेले नाहीत. तेच कल्याण स्वामींच्या मनात डायरेक्ट आलेत आणि त्यांनी ते लिहिलेलं आहे. कारण ते एकत्व इतकं त्यांचं आलेलं आहे. तर हे केव्हा होतं? मनाची शुद्धता आणि एकाग्रता. तर त्यामुळे मनाने शेवटी काया आणि वाचेनी जे काही करायचं, तिथे पण मन लागतं. आता देवपूजन कसं होणार? मन एकाग्र नसेल तर नाही होणार. किंवा वाचेनी, अनुद्वेग करम वाक्यम. इथे असा भडका उडालेला आहे मनात. आणि आपण एकदम आर्जवी आणि शांतपणे होतंय का? मला तरी होत नाही. म्हणजे निदान आपण गप्प राहू, पण चेहरा तरी गंभीर दिसेल. आहे की नाही? आठ्या तरी येतील. तर त्यामुळे जरी वाचिक, मानसिक आणि कायिक जरी सांगितलं असलं, तर मुख्य मानसिक आहे. मग कायिक वाचिक का सांगितलं? तर ते करून सायकोसोमाटा म्हणतात सायकॉलॉजीप्रमाणे, की आपला सायकॉलॉजी आणि शरीर हे एकाच सिस्टमचा भाग आहे. जसं मगाशी बघितलं, खोटं जरी स्माईल केलं तरी प्रसन्नता येते. किंवा हठयोगाच आहे. श्वास थांबवला की मन स्थिर होतंय. म्हणजे बाह्य ह्याचा पण आत सगळी एकच सिस्टम आहे ना, एकच मायेचा जो सगळा एकच भाग आहे. तर त्यातनं बाहेर निघण्यासाठी आपण सूक्ष्मदेह, कारणदेह असे वर्गीकरण स्थूलदेह करतो. पण शेवटी ते सगळं मिळून एकच संघात आहे. तर त्यामुळे मनाचा प्रसाद होण्याकरता पण शारीरिक हे आवश्यक आहे, मानसिकही आवश्यक आहे. तर मनःप्रसाद राहायला पाहिजे आणि सौम्यत्वाला आपण थांबू आणि ते थांबण्याकरता एक वाटलं तर आपण म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल त्यांना एक गृहपाठ घेऊ आपण. सौम्यत्व याचं उदाहरण महाराज आहेत आपल्यासमोर. तर महाराजांचं सौम्यत्व आपल्याला
जितका काळ आपण महाराजांबरोबर घालवला, त्याच्यात त्यांचं सौम्यत्व कसं आलं? म्हणजे जिथे आपण असतो, तर एकदम भडकलो असतो. ते कसे शांत आहेत. आपण असतो, सुवर्ण कंकण मिळालं आचार्यांकडनं, की लगेच YouTubeवर किंवा Facebookवर टाकलं असतं. ते सेल्फी काढला असता, याच्यावर डीपी लावला असता, इथे कडबिडं घालून. आणि त्यांनी काय केलं? किंवा मुलगी गेली, तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांचं वागण्यातल्या सौम्यपणाच्या तुम्हाला आठवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याची नोंद करा आणि ती सांगायची आपण पुढच्या वेळी. म्हणजे स्मरण पण घडतंय आपल्याला. चालेल? तर सौम्यत्व म्हणजे त्याचा डेफिनेशन म्हणजे या आपल्या सब्जेक्टच्या यांनी डेफिनेशन सांगणं आवश्यक म्हणून सांगतो. अ, ज्याच्यात समता आहे ते सौम्यत्व. म्हणजे कुठेही आपण एक शांत समुद्र आहे म्हणजेच काय लाटा नाहीत. सौम्य समुद्र आहे म्हणजेच काय लाटा नाहीत. बरोबर आहे? किंवा ईसीजी ॲबनॉर्मल आपल्यापैकी निम्म्या जणांचे तरी एकदा तरी ईसीजी काढून झाला असेल, कमीत कमी. तर खूप असं म्हणजे ॲबनॉर्मल आहे ना. ते ठराविक पॅटर्नमध्ये म्हणजे नॉर्मल आहे. आणि एकदम सरळ झालं तर संपलं. पण शरीर असताना तसं झालं तर ती समाधी अवस्था आहे. हां. तर सौम्यत्व हे त्यांच्या वागण्या, बोलण्यात साधं ते प्रसाद देताना पण ते असा देतील. हे पाकीट चिकटवताना ते असं करून म्हणजे तो इतका त्या पाकिटाला पण बरं वाटेल. इतकं ते असं हे करतील. इतकं तो किंवा प्रवचनाच्या वेळी पण बघितलं, तो हात गेल्यावर इथपर्यंतच. आपण एखाद्याचं काही-काही बघतो ना, जे आत क्रोध असतो, त्यांच्या ॲक्शन्स पण असं, 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 असं ते आपल्याला म्हणजे दडपण येतं आपोआप. पण महाराजांचं पाहिलं तर घ्या, दूध घ्या. ते पण लयीत सगळं लय. ते लयीत होतं कारण ते सौम्यत्व आहे. तर पुढच्या वेळी म्हणजे सौम्य आपण ना थोडंसं हे इंटरॅक्टिव्ह करू म्हणजे जरा इंटरेस्टिंग पण होईल आणि तेवढंच आपल्याला स्मरण पण घडेल. चालेल. हो, चालेल. नाही, नाही. बरोबर.